नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत व्हेज मोमोज। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य बघूयात। इथे 2 वाटी एवढं मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। या वाटीच्या प्रमाणातच मैद्याचं पीठ घेतलेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, काळी मिरी पूड घेतली आहे, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला गाजर, कोबी बारीक चिरून घेतलेला आहे आणि शिमला मिरची बारीक चिरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यात वापरू शकता। त्याचप्रमाणे ते चीज क्यूब घेतलेला आहे, तेल, डार्क सोया सॉस, रेड चिल्ली सॉस आणि टोमॅटो केचप घेतला आहे। सर्वात आधी मोमोजसाठी लागणारी स्टफिंग तयार करून घेऊयात। ते कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं। तेल थोडं गरम झालं की यातच आलं लसूण पेस्ट घालायची। आलं लसूण पेस्ट तेलात छान फ्राय करून घ्यायची, जेणेकरून पदार्थाला खूप छान चव येते। यातच बारीक चिरलेला कांदा घातला। आपल्या आवडीच्या भाज्या तुम्ही यात घालू शकता। बारीक चिरलेली शिमला मिरची, गाजर ते छान फ्राय करून घ्यायचं तेलातच। तच कोबी घालून घेतलंय। या सगळ्या भाज्या हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायच्या आहेत, परतून घ्यायच्या आहेत। यातच काळी मिरी पूड घातली। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं। यात थोडी चायनीजची टेस्ट येण्यासाठी यात टोमॅटो केचप घातलं, रेड चिल्ली सॉस घातला आहे, डार्क सोया सॉस घालायचं। हे सगळं मिक्स करून घेतलं की यातच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। इथे चीज क्यूब किसून घेतलेलं आहे ते घातलं। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही ते बघू शकता व्हेज मोमोजची स्टफिंग तयार आहे। हे थोडं थंड करूयात आणि पीठ मळून घेऊयात मोमोजसाठी लागणारं। ते परात घेतलेली आहे पीठ मळण्यासाठी। यात मैद्याचं पीठ ओतून घेतलेलं आहे। यातच चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातलं की त्यात तेल घालायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मैद्याचं पीठ मळून तयार आहे। हे थोडं 15 मिनिटं रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवूयात। या पद्धतीनेच पीठ मोमोसाठी लागणारे इथे गोळे तयार करून घेऊयात। मैद्याचा छोटा गोळा घ्यायचा, त्याला पीठ लावून आपण ज्या पद्धतीने पुरी लाटतो त्या पद्धतीनेच हे लाटायचं आहे। यात स्टफिंग भरून घ्यायची। या पद्धतीनेच कळ्या काढून मोमोज तयार करून घ्यायचा आहे। इथे एक इडलीचं भांडं घेतलेलं आहे। यातच मोमोज स्टीम करून घेणार आहोत। इथे इडलीच्या भांड्यात पाणी घातलेलं आहे। यातच अर्धा लिंबू कट करून घेतलेला आहे। तर हे का करायचं, जेणेकरून भांडं काळं पडत नाही आतून। ही टिप नक्की वापरून बघा। इडलीच्या भांड्यात थोडं तेल लावून घ्यायचं आणि यात मोमोज ठेवायचे सगळे स्टीम करण्यासाठी। पाण्याला थोडी उकळी आलेली आहे। यात मोमोजचं भांडं ठेवूयात। हाय फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं हे मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत। बघू शकता व्हेज मोमोज तयार आहेत। हे सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच व्हिडिओ।